नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर मोहसिन मुल्ला सर. नमस्कार. 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 त्यांच्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे त्यांनी इनिशियल स्टेजला काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर स्वतः काम करायला ॲज अ इंजिनियर म्हणून कॉन्ट्रॅक्टिंग म्हणून सुरुवात केलेली. मात्र पुढं त्यांचा हा प्रवास रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट्सपर्यंत पण Yes. गेला. आज सांगली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक चांगले प्रोजेक्ट्स त्यांचे रेसिडेन्शियल कमर्शियल मधले झालेले आहेत आणि काही होत आहेत. हो. या सगळ्या प्रवासाबद्दल, त्यांच्या एकंदर अनुभवाबद्दल आणि आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सो आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा. थँक्यू. आणि गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? येस. म्हणजे तुमची शाळा कुठली होती? तुमचं कॉलेज कुठलं होतं? बरोबर. आणि इंजिनियर व्हावं किंवा सिव्हिल इंजिनियर व्हावं याचं मोटिवेशन, इन्स्पिरेशन कुणाकडनं मिळालं का सेल्फ मोटिवेशन होतं? तो पण आम्हाला प्रवास ऐकायचा आहे. बरोबर. आपण आयकॉन स्टील तर्फे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम आपला आभार व्यक्त करतो. इंजिनियर होण्याचं मोटिवेशन मला एकंदरीत आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर हळूहळू भेटत गेलेलं आहे. शाळेची सुरुवात माझी मक्के आठवले विनय मंदिर सांगली येथूनच झालेली होती, जी राजवाडा चौकात आहे. पुढे तिथून डिझायनर्स राजा पटवर्धन, चिंतामणराव पटवर्धन इथं मी हायस्कुलिंग माझं केलेलं आहे. त्यानंतर मी डायरेक्ट 10th नंतर डिप्लोमा केलेला आहे लट्टे पॉलिटेक्निक कुपवाड येथून. डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर मला कन्फ्युजन होतं की आयदर मी डिग्री करू का प्रोफेशन चालू करू. त्यासाठी मी 1-1.5 वर्षाचा गॅप घेतला, 1.5-2 वर्षाचा. आणि त्यानंतर मी स्वतः थोडंसं आता हे सांगण्यास मला आनंद होत आहे की आता ज्या ग्रेट मराठा हॉटेलमध्ये आपलं हे इंटरव्ह्यू चालू आहे, हीच माझी पहिली साईट होती. क्या बात आहे. वाह! Yes, हा एक हीच चांगला माझी पहिली कोइन्सिडन्स आहे. हो, कोइन्सिडन्स आहे. वाह, वाह. मोहिते अँड सन्स यांच्याकडे स्टार्टला ही साईट होती. त्याचे ओनर GS शेटजी, GS चहावाले हे होते. या साईटचं ऍक्च्युली फर्स्ट टाइम नेमिंग असं होतं की सिटी सेंटर म्हणून नेमिंग होतं. हे ग्रेट मराठा हॉटेल आधी नव्हतं. नंतर टाइम बिंग त्यांना थोडंसं हे लेंदी झालं प्रोजेक्ट हा. त्यांनी नंतर तो प्रोजेक्ट कामत ग्रुप यांना हँड ओव्हर केलेला आहे. आणि जयराज सगरे जे आता क्रेडाईचे प्रेसिडेंट आहेत प्रेझेंट, त्यांनी याचं पुढील वर्क करून घेतलेलं आहे. तर एक्झिक्युशनसाठी ही साईट माझ्याकडे स्टार्टला होती. त्यानंतर मी थोडंसं बाकी कन्सल्टन्सी कामं वगैरे करत करत नंतर मी डिग्री सुद्धा कम्प्लीट केली. आणि ऍट द एंड डिग्री नंतर मी पंधे कन्स्ट्रक्शन सोलापूर यांच्याकडे ऍज अ चीफ इंजिनियर म्हणून जॉईन झालेलो होतो. त्यांचे म्हाडाचे मॅक्सिमम प्रोजेक्ट होते, लो कॉस्ट हाऊसिंगचे सुद्धा होते, कमर्शियलचे सुद्धा प्रोजेक्ट होते. तर बरेच अनुभव आले. नंतर मी नांदेडमध्ये काम केलेलं आहे, नाशिकमध्ये त्यांच्या प्रोजेक्ट्सवरती काम केलंय. ऍट द एंड मी मुंबईमध्ये त्यांच्या हेड ऑफिसला तिथून मी जॉईनिंग माझं संपवलेलं आहे आणि स्वतःचा बिझनेस चालू केला. त्यावेळी कन्फ्युजन हे होतं घरवाल्यांचं होतं की जो लाख रुपयाची नोकरी आहे ती कशाला सोडतोस वगैरे. पण स्वतःचं कन्स्ट्रक्शन चालू करायचं कुठेतरी स्वप्न होतं, भलेही छोटं असून दे पण स्वतःच असून दे, असं थोडंसं हे कन्सिडर करून आपण स्वतःच सांगलीत चालू केलेलं आहे. आणि मागचे 8 ते 10 वर्ष आपण स्वतःचं इंडिव्हिज्युअल फर्म रन करत आहोत. पैकी त्यात रेसिडेन्शियल विथ कमर्शियल काही प्रोजेक्ट्स आपले झालेले आहेत. अपकमिंग 3 मोठे प्रोजेक्ट्स आपले लॉन्च होत आहेत. म्हणजे ते आता घरातल्यांना पण आता आनंद वाटत असेल, कारण की तो डिसिजन फार महत्वाचा असतो, टर्निंग पॉईंट असतो एका अर्थानं प्रत्येक सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यात. त्यातलाच आणखीन एक मला टप्पा उलगडायचा आहे, ते म्हणजे तुम्ही नोकरी सोडल्यानंतर जो पहिला प्रोजेक्ट तिथं सांगलीत येऊन केला असेल, तर त्या प्रोजेक्टची आठवण कशी होती? तेव्हा थोडं दडपण होतं का? कारण सगळी जबाबदारी आपल्यावर असते. तर तो अनुभव पण आम्हाला ऐकायचा आहे. सुरुवातीला स्टार्ट कुठून करायचं हेच माहित नव्हतं. इथं आर्किटेक्ट आशिष चिंचवडे जे आहेत ते आता आर्किटेक्ट असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. त्यांनी मला थोडंसं गाईड केलं की तुम्ही फर्म आधी रजिस्टर करा, त्यानंतर आहे ते स्वतःचं ऑफिस थोडंसं तुम्ही एका जागी चांगल्या ठिकाणी थोडंसं घ्या. शॉपॅट काढून आपण ऑफिस खान बघायला चालू केलेलं होतं. आणि आपण बऱ्याच लोकांना प्लॉट आधी बघायला चालू केले. आपण सुरुवातीला बजेटिंग हा मोठा इश्यू होता, त्यामुळे आपण आहे ते JV मध्ये थोडंसं प्रोजेक्ट करण्याचं ठरवलं होतं. पहिली साईट आपली चांदणी चौक येथे झालेली आहे. 2016-17 मध्ये ही कम्प्लीट झालेली साईट आहे. 2015ला आपण चालू केली होती. रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल हा प्रोजेक्ट होता. ती आपली चांगली पहिली साईट झाली. बरोबर. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे आता तुम्ही या फील्डमध्ये 12-14 वर्ष काम करताय आणि सांगलीसारख्या भागात, सोलापूरमध्ये पण तुम्ही म्हणाल काम केलंय. पण याच्यात एक बघितलं असेल तुम्ही, यामध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार आहे, अकुशल कामगारांचं. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं.
तर त्याबद्दल तुमचा अनुभव काय आहे आणि तुम्ही कशी ही परिस्थिती हाताळता साईटवर? नाही, आपला हा प्रश्न नक्कीच चांगला आहे. अकुशल लेबर्स मीन्स अनस्किल्ड लेबर्स यांचं प्रमाण या फील्डमध्ये भरपूर जास्त आहे. त्यासाठी आमची क्रीडा ही संस्था, आता मी आपल्याला आणखी एक बोलू इच्छितो, मी जो क्रीडाईचा कन्व्हेनर आहे तो लेबर वेलफेअर आणि त्यांचे सेफ्टी प्रोग्राम्स या कमिटीवरतीच मी कन्व्हेनर आहे. तर त्या अंडर आम्ही काही प्रोग्राम्स राबवत असतो क्रीडाच्या अंडर. त्यात या अनस्किल्ड लेबरला थोडंसं स्किलफुल कसं करायचं, त्यांचे अवेअरनेस प्रोग्राम, त्यांच्यासाठी कॅम्प्स आपण घेतो वेगवेगळ्या. ते यायला आपल्या कॅम्प्सला तयार जरी झाले नसतील तर आपण मोठमोठ्या साईटवर जाऊन त्यांच्यासाठी हे कॅम्प्स घेतो. त्यात आपण वॉलचंद कॉलेज वगैरे असतील यांच्याबरोबर आपण टाईप केलेलं आहे या इन्स्टिट्यूशन बरोबर. त्यातले प्रोफेसर त्यांना थोडंसं गाईड करत असतात. मग ते काही लिकर्स वगैरे तसं पिऊन वगैरे काय काम करायचं नाहीत, की आपली सेफ्टी काय काय साईटवर बाळगायला पाहिजे, काही लेबर लोकांसाठी काय काय शासनाचे काय काय नियम आहेत किंवा शासनाचे काय काय सोयी सुविधा आहेत त्या कशा अवेल करून द्यायच्या या संदर्भात आपण त्यांना गाईड करतो. आणि त्यांना थोडंसं स्किलफुल कसं करता येईल, त्यांना आपल्या मेन पाथमध्ये कसं सोसायटीच्या आणता येईल यासाठी आपला प्रयत्न असतो. फार महत्वाच्या व्यक्तीला महत्वाचा प्रश्न विचारला असं, कारण क्रीडामध्ये तुमची कुशलची पण जी विंग आहे त्याच्या माध्यमातून पण या कुशलला कुशल करण्याचं काम चालतंय. दुसरा प्रश्न आहे, जसा हा कामगारांचा प्रश्न आहे तसा एक टेक्नॉलॉजीचा पण एक मुद्दा आहे की जी एवढ्या मागच्या वर्षात बदलली. तुम्ही 10-12 वर्षात हा शिफ्ट बघितला असेल, तर टेक्नॉलॉजीची आता मदत तुम्हाला रोजच्या या कामामध्ये कशी होते, फ्रॉम सॉफ्टवेअर साइड आणि फ्रॉम मशिनरी साइड? हो. सॉफ्टवेअर्स आता आधी इनिशियल स्टेजला आम्ही जेव्हा काम चालू केलं होतं त्यावेळी मेट्रो सिटीजमध्ये आम्ही अनुभव घेतलेला होता. तिथं हे सॉफ्टवेअर्स वगैरे प्राईमविरा वगैरे असे सॉफ्टवेअर्स वगैरे वर्क व्हायचे. पण आपल्या छोट्या सिटीजमध्ये, सांगली सारख्या सिटीजमध्ये, 3 टायर सिटीजमध्ये हे प्रोजेक्ट आता कुठेतरी हे सगळे सॉफ्टवेअर्स आता लॉन्च व्हायला लागले. तर आता आपल्याला गरज आहे की हे सगळे सॉफ्टवेअर्स नवीन टेक्नॉलॉजीनुसार शिकून घ्यायला पाहिजेत, अपडेट व्हायला पाहिजेत. कारण आता बरेच सिनियर लोक की त्यावेळेच्या टेक्नॉलॉजीनुसार त्यांनी काम केलेलं आहे, त्यावेळी त्यांनी ते शिकलेलं आहे. पण आत्ताच्या याला त्यांनी त्या टेक्नॉलॉजीला अडॉप्ट व्हायला पाहिजे आहे थोडंसं. बरोबर. येस. दुसरा, तुम्ही इनिशियल फेजचा किंवा आताचा पण एक वेगळा प्रश्न आहे तो म्हणजे आता तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट वेगवेगळ्या लोकेशनचे करता, तेव्हा तुम्हाला कस्टमरचं फोरकास्ट आधीच करावं लागतं की तिथं कस्टमरचा तिकीट साईज कसा असणार आहे आणि काय करायचं. तर तो प्लॅन तुम्ही कसा करता? कारण कन्स्ट्रक्शन मधला प्लॅन एक वेगळा असतो आणि तुम्ही आता या प्लॅनिंग कसं करता या प्लॅनचं? आधी आमचं असतं की ती साईट जिथं आपण प्लॉट घेतलेला आहे किंवा जिथं आपण काम करू इच्छितो, जिथं प्रोजेक्ट टाकू इच्छितो आपण, त्या ठिकाणी आम्ही सर्वे करतो थोडासा. तिथले आजूबाजूचे कुठले प्रोजेक्ट झालेले आहेत, आधी कुठले अपार्टमेंट्स आहेत, काय साईजचे तिथं प्लॉट्स आहेत, कस्टमर त्या साईडचा त्या लोकेशनला कुठला रेज होईल, त्यांची रिक्वायरमेंट काय, या संदर्भात आपण थोडासा सर्वे करतो. मग ते जनरल पब्लिक कडे सर्वे करतो, थोडंसं रिक्वायरमेंट. मग या संदर्भात काही एजन्सीज असतील, एजंट असतील, त्यांना सुद्धा आपण थोडेसे हे सगळे क्वेश्चन रेज करून त्यांना सुद्धा थोडंसं हे करून मग आपण त्या फायनल डिसिजनला येतो. बरोबर. पण जेव्हा तुमच्या आता प्रोजेक्ट वेगवेगळ्या लोकेशनला असतात, वेगवेगळ्या तिकीट साईजचे असतात, तेव्हा एक प्रश्न मला कायम जाणवतो की त्या कस्टमरचं बजेट वेगळं असतं पण क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन तुम्हाला सगळीकडे सेम मेंटेन करायचं. तर ते मग कसं तुम्ही बॅलन्स आउट करता, क्वालिटी आणि बजेट? क्वालिटीमध्ये बेसिक क्वालिटी जी असते, आरसीसी, प्लास्टर, ब्रिकवर्क, हे जास्त आपलं सेम क्वालिटीचं असतं, त्यात जास्त काही नसतं. त्या स्ट्रक्चरवर काय लोडिंग येणार आहे, ती पब्लिक बिल्डिंग आहे का कमर्शियल बिल्डिंग आहे का रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे, याच्यावर थोडंसं त्यात थोडंफार कमी जास्तपणा येत असतो. राहिलं स्पेसिफिकेशन मध्ये आपण थोडंसं कमी जास्त हे करतो. समजा मीडियम साईजचा कस्टमर असेल किंवा लो कॉस्ट थोडासा मध्यम वर्गीय हा कस्टमर असेल, तर आपण स्पेसिफिकेशन आणि इंटिरियरचे जे फायनल फिनिशिंगचे जे आयटम्स असतात त्यात थोडंसं आपण ऍडजस्टमेंट करून ही सगळी आपण कॅटेगरी थोडंसं रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून मेन स्ट्रक्चरला आणि मेन आपल्या पायाभूत वास्तूला धक्का बसायला नको. फिनिशिंगचे जे आयटम्स आहेत ते आपण नंतर तो कस्टमर सुद्धा अपडेट करून घेऊ शकतो, कारण अल्टिमेटली याचा बर्डन त्या कस्टमरवर येणार असतं बजेटचं. बरोबर. पुढचा प्रश्न आता थोडा या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. त्याचे 2-3 अँगल्स आहेत. ते म्हणजे एकतर तुम्ही स्वतः उत्तम सिव्हिल इंजिनियर आहात, तुम्ही सांगलीसारख्या ठिकाणी इतक्या वर्षांपासून काम करताय आणि आता क्रीडाच्या पण फार महत्वाच्या रोलमध्ये आहात. अशा सगळ्या पॅरामीटर्स मधनं सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या सेक्टरवर, ज्या फील्डवर आता प्रामुख्याने काम केलं गेलं पाहिजे तर सांगलीला आपल्याला एक सर्वांगीण विकास येणाऱ्या 10-15 वर्षात करायचा असेल तर तुम्हाला काय वाटतं, कुठले मुद्दे, कुठले सेक्टर? नक्कीच हा आपला खूप चांगला प्रश्न आहे. यात आता खूप साऱ्या मुद्द्यांचा मी उल्लेख करू इच्छितो. पहिला, सर्वप्रथम आपल्याला येथे सांगलीत येथे आयटी सेक्टरला थोडंसं कसा वाव देता येईल याचं थोडंसं प्रोव्हिजन करायला पाहिजे. कारण पुण्यात मॅक्सिमम आता महाराष्ट्राचं आयटी सेक्टर सॅच्युरेट झालेलं आहे. आता इथं पुण्यात काम करणारे जे इंजिनियर्स आहेत, आयटी वाले, सॉफ्टवेअर वाले, हे मॅक्सिमम सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या 4 जिल्ह्यातूनच मॅक्सिमम तिथं गेलेले असतात.
तर त्यांना आता आफ्टर कोविड आता वर्क फ्रॉम होम हा कन्सेप्ट खूप आलेला आहे. पुण्यात बरेचसे माझे तर स्वतःचे मित्र वगैरे आहेत, माझे बॅचमेट्स वगैरे सॉफ्टवेअरवाले, ते स्वतः वर्क फ्रॉम होम अजून सुद्धा करतायत काही लोक. तर त्यांना इथंच काहीतरी सेकंड होम किंवा इथं छोटंसं आयटीचं हब टाकून त्यांना काय असं प्रोव्हिजन करता येईल की इथून आयटी सेक्टर थोडंसं चालू होईल, आणि ज्यामुळे इथला सुद्धा कन्स्ट्रक्शन रिलेटेड बिझनेस आणि यांना लागणारे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मग त्यांचे ऑफिसेस असोत किंवा लागणारे यांना सेकंड होम असोत, ते इथं बिल्ड करून यासाठीचा कसा विकास करता येईल हे थोडंसं पाहणं महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, इथं एअर बेस पाहिजे आहे. विमानतळाचं जे प्रोव्हिजन कोल्हापूरला इथं थोडंसं डिझर्ट लँड आहे, त्याचा प्रश्न सोडून आहे ते इथं ती जी कनेक्टिव्हिटी झाली ट्रान्सपोर्टसाठी, तर मोठ्या कंपन्या सुद्धा इथं आयटी साठी येण्यासाठी विचार करू शकतील. पुन्हा रोड कनेक्टिव्हिटी आता चांगलेच, आता इथं हायवे शक्तीपीठ वगैरे इथून जात आहे, 2 ते 3 मोठे नॅशनल हायवेज इथून जात आहेत. त्यामुळे कन्स्ट्रक्शन बरेच रेट झालेलं आहे. पण त्यासाठी लागणारं बाकी इन्फ्रास्ट्रक्चर जे महापालिकेने इथं डेव्हलप करायला पाहिजे, ते अजून बरंच काही दिसत नाहीये. त्यासाठी थोडंसं इथे लोकल लीडर्स असतील किंवा आपले राज्याचे आणि देशाचे लीडर्स असतील, त्यांनी थोडंसं लक्ष घालून इथं कुठेतरी हा अप्रेज हे सगळं करायला पाहिजे. बरोबर. तुम्ही फार महत्वाचे मुद्दे मांडले. त्यातला आयटी हा एक महत्वाचा मुद्दा होता, किंवा इंडस्ट्रीज हा एक मुद्दा आहे, रोड्स वगैरे. पण या सगळ्याला मग सरकारनं गती देण्यासाठी अजून काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सरकारनं गती देण्यासाठी प्रथमतः विमानतळाचा प्रश्न सोडवला पाहिजे. जसं आता ड्रायपोर्टसाठी इथं मध्ये थोडीशी प्रोव्हिजन केलेली होती, पण ड्रायपोर्ट्स आपल्या इथं आलं नाही. बेदाण्यासाठी जे ड्रायपोर्ट्स होते, अशा काही योजना इथं राबवता येतील का, ते महत्वाचं बघणं महत्वाचं ठरेल. दुसरी गोष्ट, जे काही नॅचरल डिझास्टर असतात त्याचा फटका या सिटीला आता बसू लागलाय. जे आता लास्ट टाइम 2 महापूर आले 2019 आणि 2021ला. असे महापूरचा आपल्याला जो इफेक्ट आहे डिझास्टरचा, तो कसा कमी करता येईल त्या संदर्भात सुद्धा थोडीशी प्रोव्हिजन करणं महत्वाचं आहे. बरोबर. तुम्ही म्हटलं एअर बेस मध्ये कनेक्टिव्हिटी होईल रोडपेक्षा, त्यामुळे ते अजून फास्ट होईल भविष्यामध्ये. दुसरं, आतापर्यंत प्रोजेक्ट केलेल्यापैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? आता आपला खंड भागात एक चांगला आयकॉनिक प्रोजेक्ट झालेला आहे. गावठाण एरिया आहे. गावठाण म्हणजे फुल्ली कंजेस्टेड एरिया आहे. या एरियामध्ये 2 मजली इमारत बांधणं सुद्धा खूप जिकिरीचं काम आहे. कारण एकतर आजूबाजूची घरं जी असतात, लोकॅलिटी जी असते, ती एकदम लागून असते आणि कच्ची पक्की घरं असतात. त्यामुळे ते ज्यावेळी आपण बेसमेंट खणतो किंवा फुटिंगसाठी आपण जेव्हा डिग करतो सगळं, तर त्यावेळी ते आजूबाजूच्या घरांना थोडासा तो धोका निर्माण असतो. आणि तिथं मटेरियल सॅच्युरेशन वगैरे जे कन्स्ट्रक्शनच्या ऍक्टिव्हिटी आहेत, या सगळं करण्यासाठी खूप काही प्रॉब्लेम्स असतात. त्या ठिकाणी आपण G+6 to 7 G+7 नियर अबाउट आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आणि हा आपला आयकॉनिक सध्याचा प्रोजेक्ट कम्प्लीट झालेला आहे. क्या बात आहे. मात्र असा एखादा प्रोजेक्ट की जो करताना काही अडचणी आल्या, समस्या आल्या, आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, असा एखादा प्रसंग आठवतोय का? हाच हाकण भागातला प्रोजेक्ट आहे, ज्या ठिकाणी 2 महापूर, आपण 1 महापूर सुद्धा बघितला. कोविडचा प्रॉब्लेम सुद्धा त्यावेळी फेस केला आपण. आणि आजूबाजूच्या घराच्यांना खूप, म्हणजे जी त्यांची G+1 किंवा ऑन ग्राउंड त्यांची कच्ची घरं होती, ते कुठेतरी कोलॅप्स होण्याचा धोका होता ज्यावेळी आपण 15-20 फूट खाली डिग केलं होतं बेसमेंटसाठी वगैरे. तर ते करता आपण काही तिथं इम्प्लिमेंट्स काही हे केल्या, नवीन टेक्नॉलॉजीज वगैरे, ते करून आपण हा प्रोजेक्ट कम्प्लीट केलेला आहे. दुसरं, जेव्हा कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील निवडलं पाहिजे? अगदी बरोबर. सो त्याची गुणवैशिष्ट्य किंवा पॅरामीटर स्टीलची काय सांगाल? बरोबर. बेसिक आम्ही थोडंसं बघतो की फिजिकली थोडंसं स्टील रस्टिंग वगैरे इमिजिएट होऊ नये, याचा थोडासा आम्हाला कन्सर्न असतो. पुन्हा स्टीलचा आम्ही ग्रेड काय आहे तो बघतो, त्याची ड्युरेबिलिटी काय आहे ते बघतो. पुन्हा कोणत्याही आम्ही स्टीलचं थोडंसं कुठल्या कंपनीज घ्यायचं हे थोडं आम्हाला सुद्धा कन्फ्युजन असतं. त्यावेळी त्या ठिकाणी त्या सिटीचे, म्हणजे या सिटीचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत मेन, त्यांच्याशी आम्ही भेटतो. ते काय टेक्नॉलॉजीने स्टील बनवलेलं आहे, त्यासाठी त्यांनी काय प्रोज अँड कॉन्स त्यांचे आहेत, आणि त्याचं कम्पॅरिझन दुसऱ्या कंपनीशी कसं काय ते दाखवून डिफाईन करून देतात, ते थोडंसं आम्ही कन्सर्न करतो. बरोबर आहे. पण मग जेव्हा हे आता तुम्ही जसे याचे पॅरामीटर सांगितले, तेव्हा आयकॉन स्टील तुम्ही आजवर कधी वापरले का, आणि तुमचा अनुभव कसा आहे? येस, आयकॉन स्टील सध्या मी लास्टच्या माझ्या एका प्रोजेक्टवर वापरलेला आहे. इथले जे डिस्ट्रीब्युटर आहेत श्रीकांत पाटील सांगलीचे, त्यांनी मला सजेस्ट केलं होतं. ते क्रीडाई मेंबर सुद्धा आहेत. अच्छा. माझ्या पदाधिकारी काळातच त्यांचा आता जस्ट 2 वर्षापूर्वी त्यांनी क्रीडाईचं मेंबरशिप घेतलेलं आहे. त्यांनी मला पटवून सांगितलं की कशा पद्धतीने आपलं स्टील बाकीच्या स्टील पेक्षा थोडंसं चांगलं बेटर आहे, वर्कॅबिलिटी, त्याची ड्युरेबिलिटी वगैरे, स्ट्रेंथसाठी वगैरे. तेव्हा मी ते तुमचा अनुभव कसा आहे आता सर्व्हिस बद्दल आणि प्रॉडक्ट बद्दल? नक्कीच खूपच चांगला आहे. इव्हन डिस्ट्रीब्युटर सुद्धा खूप चांगले आहेत, कंपनी सुद्धा खूप चांगले आहे. मी इव्हन माझ्या आता 3 मोठे प्रोजेक्ट लॉन्च होत आहेत, 3 ते 4.
त्याला मी ठरवलेलं आहे की हे आयकॉन स्टीलच आपण कंटिन्यू करणार. क्या बात आहे. Yeah. सो तुम्ही आयकॉन बनालच आमचे Yes, yes. स्टीलचे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये जे यंग इंजिनियर्स येतात, तरुण इंजिनियर्स येतात, ज्यांचं पहिलं पाऊल या क्षेत्रामध्ये yes. आहे आणि ज्यांची महत्वाकांक्षा तुमच्यासारखं मोठेपणी चांगला बिल्डर डेव्हलपर होण्याची आहे, तर त्यांच्यासाठी हा यशाचा फॉर्म्युला किंवा सिक्रेट काय सांगाल तुम्ही? नाही, यशाचा फॉर्म्युला हाच आहे की कोणतेही शॉर्टकट्स आपण घेऊ नका. जे चांगलं आहे, जे प्रॉपर विथ प्रोसिजर आहे, जे सेफ्टी आहे, तेच तुम्ही फॉलो करा. आणि फील्ड खूप वास्ट आहे, यात खूप काम करण्यासारखं आहे. लंबी रेस का घोडा जर व्हायचा असेल वा. तर तुम्ही आहे ते लांब टप्प्याचंच थोडंसं टार्गेट घेऊन शॉर्टकट्स कोणतेही न वापरता कंटिन्यू चालायला पाहिजे. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर बिल्डर डेव्हलपर मोहसिन मुल्ला सर, Thank you. आणि त्यांनी फार महत्वाचा जाता सल्ला या सगळ्या तरुण मुलांना दिला की यशाला शॉर्टकट नसतो, यशाला फक्त एकच रस्ता असतो, तो म्हणजे मेहनतीचा आणि Yeah. कष्टाचा. तो जर तुम्ही पार केला तर त्याच्यानंतर यश तुमची वाट बघत असतं शेवटी. पुन्हा एकदा सर मनापासून आभार की तुम्ही Thank you, आलात sir. आणि इतक्या Yes. मनमोकळेपणाने गप्पा Yeah, मारल्या. yeah. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.